भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पहिल्या टप्प्यामध्ये लातूरला आले. प्रचाराचा पहिला टप्पा होता आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी एक विधान केलं. विलासरावांच्या विरोधात अत्यंत अभद्र आणि असभ्य भाषा त्यांनी वापरली. भाजपाने ज्यांना तिकीट नाकारलं, ज्यांनी 20-25 वर्ष पक्षात राहून सतरंज उचलायचं काम केलं, त्या लोकांनी काय करायचं? फक्त भेंडे घेऊन यांचा प्रचार करायचा. हवा वेगळी असते आणि वारं वेगळं असतं. वारं काँग्रेसचं होतं, हवा राष्ट्रवादीची झाली. वारं काँग्रेसचं होतं. राष्ट्रवादीच्या पाठीमागं राज्याचे सहकार मंत्री उभे होते. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या लातूर महानगरपालिकेच्या निकालाची काही बारीक सारीक तपशिलासह वैशिष्ट्य सांगण्यासाठी आपल्याशी हा माझा संवाद होतोय. मित्रांनो, तुम्हाला विशेषतः जुन्या पिढीला कविवर्य केशवसुतांच्या एका ओळीची आठवण करून देतो. केशवसूत आपल्या त्या कवितेत म्हणतात, आम्हाला वगळा गतप्रबोधनी होतील तारांगणे. तुम्ही आमचा विचार केला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमित देशमुखांचा जर विचार केला नाही तर तारांगणे सुद्धा गतप्रभ होतील. या काव्योक्तीचा रोकडा प्रत्यय अमित देशमुखांनी या निवडणुकीत आणून दिलेला आहे. हा एकल लढाई लढणारा काँग्रेसचा एकमेव शिलेदार ठरलेल्या महाराष्ट्रामध्ये. याचं कारण असं आहे की काँग्रेस विरुद्ध प्रमुख पक्ष भाजप अशी ही दुहेरी लढाई होती. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने यात उडी घेतल्यामुळं असं एक वातावरण तयार झालं होतं की ही लढत तिरंगी होईल. परंतु लढत ही दुरंगीच झाली. भाजप आणि काँग्रेस हा अत्यंत अटीतटीचा सामना लक्षवेधी ठरला, रंगतदार झाला. तो रंगतदार होण्यामध्ये मदत केली भाजपनंच. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पहिल्या टप्प्यामध्ये लातूरला आले. प्रचाराचा पहिला टप्पा होता आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी एक विधान केलं. विलासरावांच्या विरोधात अत्यंत अभद्र आणि असभ्य भाषा त्यांनी वापरली. एक लक्षात घ्या, विलासराव देशमुख हा लातूरकरांचा मनाचा हळवा कोपरा आहे. विलासरावांच्या विरोधातलं वक्तव्य लातूरकर खपवून घेत नाहीत. या निकालाने हे सिद्ध केलं आहे. हा लातूरच्या अस्मितेचा प्रश्न झाला. रवींद्र चव्हाणांनी हा जो फुल टॉस टाकला, या फुल टॉसवर अमित देशमुखांनी थेट षटकार मारला आणि चेंडूसह भारतीय जनता पक्षाला सीमेपार घालवलं. एकूण 70 जागा होत्या. 70 जागांपैकी काँग्रेस आणि वंचित आघाडीचं सुद्धा युती करण्यामध्ये राजकीय चातुर्य कसं होतं पहा. काँग्रेसनं 43 जागा मिळवल्या 70 पैकी आणि 4 जागी वंचित विजयी झाली. वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकरांचं त्यासाठी योगदान लाभलं. शेवटच्या टप्प्यात तेही आले होते. परंतु ही जी खेळी, राजकीय खेळी त्यांनी केली, ही खेळी महाराष्ट्रात यशस्वी ठरली. काँग्रेस आणि वंचित आघाडी यशस्वी झाली. महाराष्ट्रामध्ये लातूर महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरली जिथं ही आघाडी यशस्वी झाली. दुसरी गोष्ट, रवींद्र चव्हाणांचं जे वक्तव्य होतं, त्या वक्तव्याचे पडसाद, त्या वक्तव्याचा भावनिक परिणाम प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत लोकांना जाणवत होता. हा भावनिक मुद्दा संपलाच नाही. त्याच्या पुढे विकासाचे मुद्दे सुद्धा क्वचित चर्चिले गेले. म्हणजे त्यात जे पारंपरिक मुद्दे आहेत, उजनीचं पाणी, रस्ते, खड्डे, याच्यावर फारसं भर कोण्या पक्षाने दिला नाही. परंतु विलासरावांच्या विरोधातल्या वक्तव्याचा मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत प्रभाव जाणवत राहिला आणि विलासरावांच्या विरोधातलं वक्तव्य लातूरकरांना आवडलं तर नाहीच नाही, पण सहनही झालं नाही. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस वातावरण बिघडू लागलं भाजपचं या वक्तव्यामुळं, त्यावेळेस
मुख्यमंत्री इथं आले देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी विलासरावांचं उदात्तीकरणच केलं. ते म्हणाले की विलासरावांचं नाव महाराष्ट्र पुसू शकत नाही. याचा परिणाम असा झाला, त्याच्यानंतर 52 कोळी मखलाशी करायचा प्रयत्न केला, परंतु लातूरकर त्याला बळी पडले नसावेत, आणि बळी पडले नाहीतच, निकालातून ते सिद्ध झालेलं आहे. एकट्या अमित देशमुखांनी, लक्षात घ्या, मी फार जबाबदारीने हे विधान करतोय, एकट्या अमित देशमुखांनी भाजपाच्या राज्य पातळीवरील भल्या भल्या दिग्गज नेत्यांना पाणी पाजलेलं आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीचे 47 उमेदवार विजयी झाले. अपेक्षेपेक्षाही जास्त यश त्यांना मिळाले, आणि भाजपाला केवळ सत्ताधारी एकेकाळी 2017च्या लढाईमध्ये भाजप विजयी झाली होती. 3-4 मताचा फरक होता आणि भाजप पुढे होती. परंतु या निवडणुकीत मात्र भाजपाला फक्त आणि फक्त 22 जागांवर समाधान मानावं लागलं. एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या ताब्यात ही महानगरपालिका आली, काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या ताब्यात आली. मी माझं विधान दुरुस्त करतो. या आघाडीच्या ताब्यात महाराष्ट्रातील लातूर महानगरपालिका ही एकमेव महापालिका आहे जी काँग्रेसने निर्विवादपणे जिंकली. चंद्रपूरमध्ये आहे, परंतु तिथं सुद्धा मिलीजुली मनपा, मिलीजुली सरकार, दुसऱ्यांचे कोबडे घेतल्याशिवाय चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्तेवर येऊ शकत नाही. लातूरमध्ये कोणाच्याही कुबड्या घेण्याची काँग्रेसला गरज नाही. वंचित आघाडी आणि काँग्रेस यांचे निर्विवाद बहुमत इथं आलेलं आहे, त्यामुळे कुबड्यांची गरज नाही. आता एक गोष्ट अशी की राज्यामध्ये निकाल येत होते, राज्यामध्ये मनपा 29 पैकी 21 जागी मनपाची सत्ता आली. भाजपाचा हा राज्यभर चौकूर उधळलेला वारू एकट्या अमित देशमुखाने लातूरमध्ये रोखला. हा इतिहास कालच्या महानगरपालिकेच्या निकालातून स्पष्ट झालेला आहे, आणि हे अभूतपूर्व यश, या यशाचे एकमेव शिलेदार काँग्रेसचे जर कोणी असतील तर ते अमित देशमुख आहेत. आणि म्हणून मला असं म्हणावं वाटतं की या तरुण आणि कल्पक नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या चालून मोठं उज्ज्वल भवितव्य लाभणार आहे. त्यांचं भवितव्य सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. या निकालानं ते सांगितलेलं आहे की पुढचं या निवडणुकीचा निकाल काय, या निवडणुकीचा निकाल काय सिद्ध करतो. अमित देशमुखांचं एकमुखी नेतृत्व लातूरकरांनी मान्य केलं. दुसरा एक मुद्दा असा होता, आणि तो जास्त चर्चेला गेला, तो मुद्दा असा होता की भाजपाच्या नेत्या, काँग्रेसमधून भाजपामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना सुरुवातीला भाजपानं या निवडणुकीचा प्रमुख म्हणून नेमलं. झालं असं की शिवराज पाटील साहेबांचं निधन झाल्यानंतर काही दिवसातच बावनकुळे इथं आले, आणि बावनकुळेंनी अर्चनाताईंचं पद, निवडणूक प्रमुख पद काढून ते संभाजीरावांना दिलं, संभाजीराव पाटील निलंगेकरांना दिलं. आता हे पक्षीय धोरण असू शकेल कदाचित, परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्यामुळं लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णायक स्थितीत असलेला लिंगायत समाज नाराज झाला. ही नाराजी दूर करण्यात अखेरपर्यंत, मतदानाच्या दिवसापर्यंत ही नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलं नाही. लिंगायत समाज नाराजच राहील. अर्चनाताईंच्या मुळं हा समाज मोठ्या प्रमाणात विधानसभेला भाजपाकडे वळला होता, परंतु अर्चनाताईंना त्या पदावरून काढल्यामुळे दुखावला गेलेला हा समाज यावेळेस काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. म्हणजे काँग्रेसची परंपरागत वोट बँक मुस्लिम आणि दलित ही होती, त्यात यावर्षी या निवडणुकीत लिंगायत समाजाची भर पडली, आणि दलित, मुस्लिम, लिंगायत या लोकांनी, या समाजानं काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. हा एक भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की जो मी मगाशी सांगताना थोडासा हा मुद्दा बाजूला राहिला गेला, की मला असं जाणवत होतं मतमोजणी ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस, आणि जसे आकडे बाहेर येऊ लागले
तसं तसं मला असं वाटू लागलं की हा भाजपचा पराभव लातूरकरांनी ठरवून केला आहे की काय? ठरवून केलेला पराभव आहे. लातूरची अस्मिता दुखावली, लातूरच्या विचारांची अस्मिता दुखावली आणि त्यामुळं लातूरकर चिडले. लातूरकरांना संभाजीराव माफ करा बावनकुळेंचं हे विधान आवडलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की संभाजीराव निलंग्याला ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निलंग्याचे अभिन देशमुखांची काँग्रेसची सभा झाली, त्या सभेला उत्तर देताना संभाजीराव म्हणत होते की बाभळगावचं पार्सल निलंग्यात चालणार नाही. मग लातूरकर विचारत होते मग निलंग्याचं पार्सल लातूरमध्ये कसं चालेल? तुम्हाला हे पार्सल चालणार नाही तर आम्हाला ते पार्सल चालणार नाही. आणि म्हणून स्थानिक नेत्यांच्या कडं या निवडणुकीची बागडोर दिली असती तर कदाचित एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु टोकाचा अहंकार आणि अत्यंत फाजील आत्मविश्वास की आम्ही केंद्रात सत्तेवर आहोत, आम्ही राज्यात सत्तेवर आहोत, आम्ही येणारे डोळे झाकून. परिणाम काय झाला? पुन्हा रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा फटका बसला, अर्चनाताईंबद्दलच्या नाराजीचा फटका बसला. नियोजन तुमचं होतं का? होतं, पण ते एककंडी होतं. कोणालाही विश्वासात न घेता संभाजीरावांनी स्वतःचे जे निर्णय आहेत ते निर्णय या निवडणुकीत राबवायला सुरुवात केली. असा एक भाजपमधला सूर आहे. हे मी माझं सांगत नाही, भाजपमधलेच लोक म्हणाले. तिसरा फटका जो बसलाय तो बंडखोरांचा. भाजपाने ज्यांना तिकीट नाकारलं, ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष पक्षात राहून सतरंजा उचलायचं काम केलं, त्या लोकांनी काय करायचं? फक्त झेंडे घेऊन यांचा प्रचार करायचा अखेरपर्यंत. या लोकांना संधी दिली नाही भाजपनं, या लोकांना तिकीट दिली नाहीत, उमेदवारी दिली नाही. त्यामुळं 1, 2, 3 नव्हे तब्बल 16 बंडखोरांनी बंडखोरी करून या निवडणुकीत अर्ज भरला. त्याचाही परिणाम भाजपच्या मतदानावर झाला. दुसरी एक भीती अशी होती काँग्रेसला की आपली जी परंपरागत वोट बँक आहे दलित मुस्लिमांची, या वोट बँकेला तडा जातो की काय? कारण राष्ट्रवादी दुसरा पर्याय आला होता दलित मुस्लिमांसाठी, मैदानात उतरला होता. परंतु तसं फार प्रमाणामध्ये मुस्लिम मतांचं डिव्हिजन झालेलं नाही. फार किरकोळ झाला असेल, फार प्रमाणात ते झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतं वळलेली नाहीयेत मुस्लिमांची किंवा दलितांची. याचं एक कारण असं आहे की मुस्लिम समाजाला आणि दलित समाजालाही अखेरपर्यंत संशय होता की शेवटी यांची महायुती आहे राष्ट्रवादीची आणि भाजपची राज्यामध्ये, त्यामुळं पुन्हा हे एकच येणार आहे, तेव्हा ही भाजपची टीम दिसते असा एक संशय त्यांना आला. आणि त्या संशयातून हा समाज ही जी वोट बँक आहे ही वोट बँक काँग्रेसकडे अबाधित राहील. या समाजानं काँग्रेसची साथ सोडली नाही. दुसरं एक आणखी एक वैशिष्ट्य या निकालात असं सांगता येईल की मोठमोठ्या दिग्गज मातब्बर लोकांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. लक्षात घ्या. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं माजी महापौर आहेत स्मिताताई खानापुरे, त्यांचा पराभव झालेला आहे. माजी सभापती राजकुमार जाधव पडलेले आहेत. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे चिरंजीव अमर, त्यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे. असे दिग्गज नेते याच्यामध्ये पराभूत झालेत. राजेंद्र इंद्राळे अभ्यासू नगरसेवक पराभूत झाले. अत्यंत अभ्यासू नगरसेवक राजा मणियार हे पराभूत झाले. ते शरद पवार काँग्रेसच्या वतीने उभे होते. आणि या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस, आप म्हणजे आमचा ते काय आप हा पक्ष, त्याच्यानंतर MIM, त्याच्यानंतर उभाठा, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, यांना शून्यावर बाद व्हावं लागलेलं आहे. यांना खातं सुद्धा उघडता आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मात्र कसं बस एक जागा जिंकून आपलं खातं उघडलं. ते सुद्धा मताधिक्य त्यांचं जे आहे ते अत्यल्प आहे, फार मोठं मताधिक्य नाही. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे निर्माण झालेली हवा वेगळी होती, पण
हवा वेगळी असते आणि वारं वेगळं असतं. वारं काँग्रेसचं होतं, हवा राष्ट्रवादीची झाली, वारं काँग्रेसचं होतं. राष्ट्रवादीच्या पाठीमागं राज्याचे सहकार मंत्री उभे होते, बाबासाहेब पाटील. माजी मंत्री संजय बनसोडे, मातब्बर आमदार, हे उभे होते. उदगीरचं परिवर्तन ज्यांनी केलं. शिक्षक आमदार गेले 2-3 टर्म शिक्षक आमदार म्हणून राहिलेले विक्रम बाप्पा काळे हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात प्रचारात मध्ये उतरलेले होते. हे सगळे सक्रिय होते. आणि माजी महापौर जे आहेत विक्रांत गोजमगुंडे या तरुण नेत्याच्या हाती या निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची बागडोर होती. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांचा चेहरा, त्यांचं काम बघून त्या भागातल्या, त्या प्रभागातल्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात फक्त एकच जागा पडू शकली. राष्ट्रवादी काँग्रेसनं 60 जागी उमेदवार उभे केले होते. 60 जागांवर फक्त एक जागा त्यांना मिळाली. मी काल माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याशी बोलत होतो. संजय बनसोडे मला असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, पराभूत उमेदवार आणि विजयी एकमेव उमेदवार, या सर्वांना मिळालेल्या मतांची बेरीज जर केली तर ती बेरीज 40,000च्या घरात जाते. 40,000. मग तुम्ही विचार करा, असं ते मला म्हणाले की 40,000 या भाजपने जर आमच्याशी युती केली असती, ते व्हायचं नव्हतं, पण भाजपने जर युती केली असती तर कदाचित या निवडणुकीची समीकरणं बदलली गेली असती. वेगळं काहीतरी चित्र निर्माण झालेलं असतं. मेजॉरिटी कुणाची आली असती हे आता सांगतो का, म्हणजे आता सांगण्यात अर्थ नाही, मतलबही नाही, परंतु समीकरण बदलू शकलं असतं असं बनसोडेंचं म्हणणं होतं. आता हे समीकरण तर बदललंच नाही. राष्ट्रवादीचे लोक भाजपाकडे गेले, ते संभाजीरावांकडे. त्यांनी फक्त 19 जागा मागितल्या 70 पैकी. त्या सुद्धा देण्यास भाजपाने नकार दिला आणि ही युती 4-5 बैठकीनंतर ही युती फिसकटली. तिथे युती झाली नाही आणि त्याचा फटका पुन्हा भाजपलाच बसला. हा भाजपला जो बसलेला फटका आहे, हा फटका रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याची किती जबर किंमत भाजपला मोजावी लागली याचं द्योतक आहे. हे वक्तव्य अखेरपर्यंत लातूरकरांच्या चर्चेत राहिलं. अखेरपर्यंत काँग्रेसच्या प्रचाराचा हा मुद्दा होता आणि म्हणून अमित देशमुखांनी या मुद्द्यावर अखेरपर्यंत जोर दिला आणि भावनिक चाद घातली, लोकांच्या हृदयाला हात घातला आणि विलासरावांची स्मृती लातूरकर या जन्मीच काय, अहो अनेक पिढ्यानपिढ्या विलासरावांचं नाव पुसू शकत नाही. लातूरचं आणि विलासरावांचं जे भावनिक नातं होतं, जे ऋणानुबंध होते, या मातीशी हे लातूर हे त्यांचा श्वास होता विलासरावांचा. विलासराव नेहमी त्यांच्या भाषणामधून म्हणायचे की माझ्या जेवणाच्या ताटातला पहिला घास मी लातूरसाठी बाहेर काढून, विकासाच्या ताटातला पहिला घास लातूरसाठी मी बाहेर काढून ठेवतो. एवढं हृदयस्पर्शी काळजाला हात घालणारं वक्तव्य लातूरकरांच्या वतीनं करणारा मुख्यमंत्री हा लातूरकर कसा विसरतो? लातूरकरांचं त्यांचं जे नातं होतं हे नातं शब्दातीत आणि शब्दांच्या पलीकडचं आहे. दुसरं एक या निवडणुकीचं निकालाचं वैशिष्ट्य आहे की लातूरच्या महानगरपालिकेमध्ये यंदा विद्यमान नगरसेवक जे होते मावळत्या महापालिकेत, त्यातले 19 जण सर्व पक्षांचे मिळून 19 नगरसेवक पुन्हा निवडून आलेले आहेत. पुन्हा विश्वासाने लोकांना त्यांना कारभार करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचा ते कसा वापर करतात हे आता पाहण्यासारखं ठरेल. परंतु हे जे जुनी पिढी होती, म्हणजे आता मकरंद सावे असतील ते आता दिसणार नाही महानगरपालिकेमध्ये, अशोक गोविंदकर दिसणार नाही, राजा मणियार दिसणार नाही, राजेंद्र इंद्रावी दिसणार नाही. ही जी जुनी पिढी आहे लातूरच्या प्रश्नांचा अभ्यास असलेली, ही पिढी गेली आणि आता नवे चेहरे आलेले आहेत. जवळपास 70-80% नवे चेहरे, नव्या तरुणांच्या हातात लातूरच्या महानगरपालिकेची दोरी, लातूरच्या महानगरपालिकेची जे बागडोर आहे ती आलेली आहे. हे नवे लोक, हे नवे चेहरे कसा कारभार करतात याच्यावर बाकीची सगळी गणितं अवलंबून आहेत.